तिळीची चटणी तर आपण नेहमी अगदी वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो. पण आज आपण खानदेशी पद्धतीने अगदी चविष्ट, अगदी झणझणीत अशी हिरव्या मिरचीची ठेच्याची तिळीची चटणी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी भरपूर दिवस टिकणारी आपली चटणी ही तयार आहे. तर चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण तीळ ही भाजून घेणार आहोत. तर इथे मी पॅनमध्ये 1 वाटीवर गावरानी तीळ घेतले. आपल्याकडे जी असेल ते आपण इथे तिळीचा वापर करा. पांढऱ्या तिळीचा वापर केला तरी काही हरकत नाही. फक्त जी गावरानी तीळ असते ना, दिसायला ती काळपट दिसते आणि तिच्यामध्ये जे तेलाचं प्रमाण असतं ते अगदी भरपूर असतं. त्यामुळे ती तिळी अगदी चविष्ट आणि आपली चटणी देखील अगदी छान अशी ती तयार होते. जर शक्य असेल तर अगदी आवर्जून आपण गावरानी तिळीचा वापर करा. त्यामुळे काय असेल आपली ती चटणी आहे ती अगदी चविष्ट आणि अगदी उपयोगी अशी ती होईल, म्हणजे अगदी पौष्टिक अशी आपली चटणी ही तयार होते. तर काय केलं इथे मंद आचेवरती आपल्याला छान हलकासा खमंग वास येईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला तीळ ही भाजून घ्यायची. अशा पद्धतीने एकसारखे चमच्याने चाळत तीळ ही भाजून घ्या, जेणेकरून ती एकसारखी आणि अगदी छान अशी ती भाजून तयार होईल. तर आपली तीळ ही भाजून तयार झाली. त्यानंतर काय करायचं, लगेच आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर लगेच साईडला आपण काय करायचं, त्याच पॅनमध्ये सर्वप्रथम अर्धा चमच्यावर तेल घालायचे. अगदी जास्ती तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही. तर इथे अर्धा पळीपेक्षा देखील मी अगदी कमी तेल हे यामध्ये गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपण छान ह्या तेलामध्ये अशा पद्धतीने त्यांना तेलात तळून घ्यायचे आहे. थोडंसं आपण लसणाचं प्रमाण जास्ती वापरत आहोत. जर तुम्ही कमी खात असाल तर कमी देखील घातला तरी काही हरकत नाही. लसूण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये हिरवी मिरची देखील भाजून घेणार आहोत. मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार, म्हणजे आपल्याला कितपत चटणी तिखट, आपली जी मिरची चवीला किती तिखट आहे त्या अंदाजाने आपण हिरवी मिरची ही घाला. तर हिरवी मिरचीला देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. मिरची ही छान मऊ पडेपर्यंत आपल्याला हिला भाजून घ्यायचं आहे. लसूण देखील आपण मिरचीसोबत भाजून घेत आहोत. तर तुम्ही बघा, जो लसूण आहे तो पूर्णपणे ब्राऊन कलर झाला आहे. तर त्यानंतर काय करायचं, तो अगदी जास्ती करपायला नको, म्हणून त्याला एका साईडला करून द्या, जेणेकरून तो काळपट होणार नाही आणि त्याची चव देखील बिघडणार नाही. तर मी लसूण साईडला करून दिलं आहे. त्यानंतर ज्या मिरच्या आहेत आपल्या त्या देखील आपण आता व्यवस्थित भाजून घेऊया. तर तुम्ही बघा, मिरचींचे जे वरचं साल असतं त्याचा कलर हा बदलला आहे, म्हणजे आपल्या ज्या मिरच्या आहे आतपर्यंत छान भाजून त्या तयार झाल्या आहे. त्यानंतर लगेचच गॅस आपण आता बंद करूया आणि भाजलेले मिरची आणि लसूण लगेचच आपल्या भाजलेल्या तिळीमध्ये आपण आता काढून घेणार आहोत. तर भाजलेल्या तिळीमध्ये मी लसूण आणि आपली मिरची काढून घेतली. त्यानंतर काय करायचं, आता यांना पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. त्यामुळे टिकायला ती जास्ती दिवस टिकेल आणि अगदी छान सहज आपल्याला चटणी व्यवस्थित बारीक करता येते. तर त्यामध्ये आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत. कोथिंबीरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. आपल्याला कितपत फ्लेवर कसा हवा आहे त्यानुसार, आणि नाही घातली तरी काही हरकत नाही. तर आता पूर्णपणे आपलं जे लसूण आणि मिरची गार झाली, त्यानंतर लगेच मिक्सरचं भांडं घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच जी कोथिंबीर आपण घेतली तिला थोडीशी बारीक कट करून घ्या. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित मिक्सरला ती एकसारखी छान बारीक होते. नाही तर तीळ बारीक होते आणि आपलं जे कोथिंबीर काही साहित्य असतं ते जाडसर राहतं आणि त्यामुळे आपल्याला ती एकसारखी चटणी तयार करता येत नाही. म्हणून मी इथे कोथिंबीर ही कट करून घेतली. त्यानंतर लगेच भाजलेलं संपूर्ण साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेऊया. तर पाणी वगैरे न घालता मिक्सरला बारीक फिरून घेतलं या पद्धतीने. त्यामध्ये लगेचच आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये मी आता निंबूचा रस घालते. निंबू नसेल तर दह्याचा देखील आपण वापर केला ना, फक्त अगदी फ्रेश दही वापरा, जेणेकरून आपल्या चटणीचा आंबट असा वास येणार नाही, पण चवीला अगदी अप्रतिम ती अशी लागेल. तर इथे मी निंबूचा रस घातला आहे. इथे तुम्ही अगदी कोरडी देखील तयार करून घेतली तरी काही हरकत नाही, किंवा अशा पद्धतीने पाणी घालून वाटून घेतली तरी काही हरकत नाही. तर तुम्ही बघा, मी इथं अगदी थोडंसं पाणी घालून ह्या चटणीला मिक्सरवरती छान वाटून घेतलं आहे. तर अगदी परफेक्ट अशी आपली ही आता चटणी तयार झाली. अगदी बारीक आपल्याला तिला वाटून घ्यायचं नाही, अगदी छान असं
जाडसर थोडी राहू द्यायची, त्यामुळे काय असतं अगदी खाताना आपल्याला अगदी छान ती चवीला लागते. तर आपण ह्या चटणीसोबत मेथीचे पराठे आपल्याला हवे त्या पद्धतीने आपण याचा वापर करून घेऊ शकतो. पोळीसोबत देखील अप्रतिम अशी ती लागते. तर यावरती आपण आता फोडणी लावून घेणार आहोत. जर तुम्ही तेल खात नसाल किंवा तेल पूर्णपणे तुम्हाला स्किप करायचं असेल तर बिना तेलाची देखील आपण बनवली तरी काही हरकत नाही. तेल अगदी छान कडकडीत तापून घेतलं आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये मी अर्धा चमचा जिरे छान फुलून लगेचच आपण यामध्ये ही फोडणी अगदी गरम गरम लावून घ्यायची. तर लगेच हिला व्यवस्थित आपण तेलामध्ये चटणीला मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही हिंग देखील ॲड केला, जर तुम्हाला हिंगाचा फ्लेवर आवडत असेल तर हिंग देखील घातला तरी काही हरकत नाही. अगदी छान अशी चटपटीत चवीची अगदी परफेक्ट चविष्ट पौष्टिक चटणी आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.